नमस्कार. दिवाळीमध्ये किल्ला बांधण्याची परंपरा महाराष्ट्रात विशेषतः लोकप्रिय आहे आणि ती प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. किल्ल्याच्या निर्मितीमागील इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व यामध्ये वीरश्री, स्वाभिमान आणि ऐतिहासिक आठवणी जपण्याचा उद्देश आहे. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी जोडली जाते, कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील किल्ल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. किल्ला बनविण्याची परंपरा ही खूप प्राचीन आहे. दिवाळीच्या सणात विशेषतः लहान मुले आणि तरुण मुले देखील मातीचे किल्ले तयार करतात. हे किल्ले विविध प्रकारचे असू शकतात. मोठे, लहान, साधे किंवा सुशोभित. किल्ल्यांच्या सजावटीमध्ये छोटी खेळणी, सैनिकांच्या प्रतिमा, तोफा, झेंडे इत्यादींचा वापर केला जातो. किल्ला बनविण्याच्या परंपरेचे मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांचे बांधकाम केले, जे त्यांच्या युद्धनीतीचा आणि राज्यविस्ताराचा अविभाज्य भाग होते. त्यांचे किल्ले हे केवळ संरक्षणात्मक नव्हते, तर ते त्यांच्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्रस्थानाचे प्रतीक होते. किल्ल्यावरून त्यांनी मुघल आणि आदिलशाही विरुद्ध यशस्वी लढाया केल्या. या किल्ल्यामुळे महाराष्ट्रात गनिमी कावा आणि छापामारी युद्धकलेचा विकास झाला, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी कमी सैन्यबळानेही मोठ्या शत्रूंविरुद्ध विजय मिळविला. या किल्ल्यांच्या रचनेने मराठा साम्राज्याला मोठी ताकद दिली आणि भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज एक महत्त्वाचे नायक बनले. दिवाळीमध्ये किल्ला बनवून त्या पराक्रमी इतिहासाची आठवण जपली जाते. या किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या योद्ध्याचे चित्रण केले जाते आणि मुलांना त्यांच्या पराक्रमाची ओळख करून दिली जाते. किल्ल्या बनविण्याची कारणे काय आहे ते आपण बघूया. शिवाजी महाराजांचा आदर. म्हणजेच किल्ल्याची परंपरा शिवाजी महाराजांच्या वीरश्रीला समर्पित आहे. त्यांच्या किल्ल्यांच्या माध्यमातून मराठा साम्राज्याने प्रगती केली आणि त्यांचे शौर्य प्रत्येक मराठी माणसाच्या मनात कायमस्वरूपी राहिले. दिवाळीमध्ये किल्ला बनवून त्यांचा आदर व्यक्त केला जातो. दुसरे कारण म्हणजे देशभक्तीचे प्रतीक. किल्ला हे देशभक्तीचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. किल्ल्यांच्या माध्यमातून मराठा साम्राज्याने भारतात स्वातंत्र्याची ज्योत पेटविली होती. दिवाळीमध्ये किल्ला बनवून मुलांना इतिहासाची ओळख करून दिली जाते आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना बळकट केली जाते. तिसरं कारण आहे सांस्कृतिक परंपरा. दिवाळी हा महाराष्ट्रात फक्त आनंदाचा सण नसून तो ऐतिहासिक वारसा जपण्याचा देखील एक सण आहे. किल्ल्यांद्वारे लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा शिकविला जातो. तसेच किल्ल्यांच्या रचनेमधून सांस्कृतिक परंपरा पुढे नेली जाते. चौथं कारण आहे सैनिकांचे आणि बलिदानाचे स्मरण. किल्ला बनवताना त्यावर शिवाजी महाराजांचे मावळे, तोफा, तळ्या आणि पाण्याचे टाके दाखवले जातात. यामुळे मावळ्यांच्या बलिदानाचे आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण होते. या सैनिकांनी आपल्या देशासाठी प्राणाचे बलिदान दिले. या सैनिकांचा गौरव करण्यासाठी किल्ला बनविण्याची परंपरा सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यभर शत्रूंच्या तावडीतून आपल्या राज्याचे रक्षण केले. याचे मुख्य कारण होते त्यांचे किल्ले. रायगड, सिंहगड आणि प्रतापगड हे किल्ले त्यांच्या राजकीय कारभारांचे केंद्र होते. ही परंपरा दिवाळीच्या सणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून उभी राहिली आहे. किल्ला बनविण्याचे फायदे काय आहेत? इतिहासाची आपल्याला ओळख होते. किल्ला बनवताना मुलांना महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासाची शिकवण मिळते. दुसरा फायदा म्हणजे सांस्कृतिक वारसा. किल्ला बनवणे ही परंपरा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचा मार्ग आहे. तिसरा फायदा म्हणजे सृजनशीलता आणि हस्तकला. किल्ला बनवणे हे एक सृजनशील कार्य आहे. यामुळे मुलांमध्ये हस्तकलेची आणि सृजनशीलतेची आवड निर्माण होते. त्यांना विविध प्रकारचे किल्ले तयार करण्याची संधी मिळते. चौथा फायदा म्हणजे देशप्रेमाची भावना. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि त्यांच्या राष्ट्रवादी विचारांचे स्मरण किल्ल्यांद्वारे मुलांना दिले जाते, ज्यामुळे देशप्रेमाची भावना बळकट होते. खालील काही पद्धती आणि टिप्स वापरून आपण एक सुबक आणि आकर्षक किल्ला तयार करू शकता. किल्ला बनविण्याच्या सोप्या पद्धती पुढील प्रमाणे आहे. पहिलं साहित्य आहे माती. किल्ल्याच्या भिंती, बुरुज आणि रचनेसाठी चांगल्या प्रतीची माती वापरावी. वाळू. माती आणि वाळूचे मिश्रण बांधकामाला टिकाऊ बनवते. नंतर आहे विटा आणि दगड.
किल्ल्याचे बेस तयार करण्यासाठी छोटे दगड किंवा विटांचा वापर तयार केला जाऊ शकतो. नंतर तुम्हाला लागणार आहे लाकडी तुकडे किंवा काड्या. पायऱ्या आणि तोफेचे प्रतीक दाखविण्यासाठी लाकडांचा वापर करता येईल. नंतरचं साहित्य आहे ते म्हणजे पाणी. मातीला चांगले मळण्यासाठी आणि रचना बनविण्यासाठी पाण्याची गरज भासेल. नंतरचं साहित्य आहे खेळणी आणि लहान सजावट. प्लास्टिकचे किंवा लाकडांची खेळणी सहजरित्या बाजारामध्ये उपलब्ध होतात. त्यांचाही वापर तुम्ही किल्ला सुशोभित करण्यासाठी करू शकता. नंतरचं साहित्य आहे रंग. किल्ल्याला रंगविण्यासाठी पेंट किंवा नैसर्गिक रंग वापरता येईल. किल्ला तयार करण्यासाठी एका मोकळ्या जागेची निवड करा. हा परिसर पृष्ठभागावर समतोल असावा. आता आपण किल्ला बनविण्याची कृती जाणून घेऊया. माती मळणे. मातीला पाण्याने मळून ती मऊ आणि टिकाऊ बनवा. माती आणि वाळूचे योग्य प्रमाणात मिश्रण केले की ती सुकल्यानंतर भक्कम होईल. किल्ल्याची भिंत उंच करण्यासाठी माती मऊ आणि घट्ट असायला हवी. नंतर किल्ल्याचा बेस म्हणजे तळ तयार करण्यासाठी मातीने एक उंचवटा तयार करा. मातीच्या या उंचवट्यावर किल्ल्याची इतर रचना बांधली जाईल. तळ आणि भिंतींना मजबूत करण्यासाठी दगडांचा वापर केला जाऊ शकतो. किल्ल्यांच्या मुख्य भिंती आणि बुरुज तयार करा. भिंती थोड्या जाड आणि उंच ठेवा, त्यामुळे किल्ला अधिक भक्कम वाटेल. बुरुज हे किल्ल्याचे महत्त्वाचे भाग असतात, त्यामुळे त्यांची रचना सुंदर असावी. किल्ल्यांचे मुख्य दरवाजे तयार करण्यासाठी लाकडाचे किंवा कार्डबोर्डचे तुकडे वापरा. दरवाजांच्या बाजूला पायऱ्या तयार करून त्याचा प्रवेश मार्ग बनवा. पायऱ्या मातीने किंवा छोटे दगड वापरून बनवू शकता. किल्ला तयार झाल्यावर त्याला विविध सजावटीने सजवा. झेंडे लावण्यासाठी लाकडी काड्या आणि कापडी झेंडे वापरा. सैनिकांच्या खेळण्यांचा वापर करून किल्ल्याला जिवंतपणा आणता येतो. तोफ, मावळे, पाण्याची तळी यांची रचना करून किल्ल्याला अधिक वास्तववादी बनवता येते. किल्ला सुकल्यानंतर त्याला रंगवू शकता. किल्ला रंगविण्यासाठी नैसर्गिक रंग म्हणजेच गेरू, चुना यासारख्या वस्तूंचा तुम्ही वापर करू शकता. किल्ला बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी प्रामुख्याने घेतली पाहिजे? किल्ला बांधताना जागा समतोल असावी, त्यामुळे किल्ला स्थिर राहील आणि पडणार नाही. किल्ल्यांच्या भिंती, बुरुज आणि पायऱ्यांचा आकार योग्य प्रमाणात ठेवा. किल्ला तयार झाल्यावर त्याला सुकण्यासाठी पुरेसा वेळ द्या. किल्ला बनवणे हा एक कुटुंबातील सर्वांनी मिळून करायचा उपक्रम असतो, ज्यामुळे एकत्र काम करण्याची भावना विकसित होते. किल्ल्यांच्या माध्यमातून मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण होत असल्याने देशभक्तीची भावना जागृत होते. किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांच्या संबंधित कथांचा भारतीय संस्कृतीमध्ये एक अनोखे स्थान आहे. धन्यवाद.